हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल AC नॉन AC अस्सल मराठमोळं ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथेच संपतो। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। ओबीसींच्या आरक्षणावर संकट, शहापुरात घेण्यात आली ओबीसींची एल्गार परिषद। ओबीसी समाजाच्या आरक्षणावर निर्माण झालेले संकट पाहता ओबीसी आरक्षण अबाधित राखण्यासाठी व त्यावर समाजाची निर्णायक भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता आगरी समाज हॉल गंगा देवस्थान येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रकाश भांगरत यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हास्तरीय ओबीसी एल्गार परिषद पार पाडण्यात आली। या परिषदेसाठी डॉक्टर प्रकाश भांगरत यांच्यासह सुरेश पाटील, रवींद्र चंदे, अपर्णा खाडे, बाळासाहेब खारीक, नारायण अंदाडे, प्रकाश गोंधळी, अनिल निचिते, केशव करण, काशीनाथ डोंगरे, सुनील पाटील, डॉक्टर रामचंद्र देसले, रमेश मुकादम, मच्छिंद्र म्हात्रे, भगवान ठाकूर, अशोक विशे, प्रफुल्ल वाघोळे, विश्वनाथ जाधव, परशुराम पितांबरे, संदीप भोईर, गणेश पाटील, जनार्दन पाटील, प्रकाश पवार, मिलिंद मडके, शंकर वडवले, सोपान गोल्ले, उमेश पाटील, संजय फुलोरे, मधुकर महाजन तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी अनेक मान्यवरांनी ओबीसी जन आंदोलनाबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याबाबत मार्गदर्शन केले, तर अनेक मान्यवरांनी ओबीसी चळवळीला आर्थिक योगदान देण्याचे व वाहन पुरवण्याबाबत सहमती दर्शवली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन एकनाथ तारमळे यांनी केले। आपण कुठे जरी मागे पडतो असं कोणाला वाटत असेल, परंतु आपण मागे पडणार नाही। आपल्यामधून निष्काम जर ते घेत असतील, आज आपल्या जातीमध्ये 400-500 जाती आहेत, त्या जातीमध्ये एक ओबीसी समाज म्हणून संघटित झालेला आहे आणि ते संघटित होऊन सुद्धा आज मराठा समाज 7 कोटी पर्यंत आहे आणि ते 7 कोटी जर आपल्यामध्ये समाविष्ट जर झाले तर आपल्या मुलांना आपले काही मिळणार। म्हणून माझा एक विरोध आहे, विरोध म्हणजे असा आहे आपल्याला त्यांना मिळावं, परंतु आपल्या याच्यामध्ये आपल्या ओबीसी मध्ये त्यांचा समाविष्ट होऊ नये। आणि मी सांगतो, आता चंद्रसारांनी सांगितलं, मी माझ्या 23-24 गावामध्ये जे जेव्हा मीटिंग लागतील, तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा मी मीटिंग साठी उपस्थित राहून आणि त्यांची मन वळवण्याचं काम मी माझ्या पद्धतीने करेन। एवढं बोलून माझे 2 शब्द मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं आंदोलन या ठिकाणी मुंबईमध्ये धडकलेलं आहे। मुळात ओबीसी समाज त्यातून भयभीत झालेला आहे, परंतु एक आशेचा किरण हाच आहे की विरोधी पक्ष असतील, सत्ताधारी असतील, यांनी अजून कुठेही मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करावा करू नये या संदर्भात बरीच मतांतरे त्या ठिकाणी आहेत। घटनात्मक विचार केला तर मराठा समाज हा सक्षम आहे, तो मागास नाही आणि म्हणून त्याचा समावेश ओबीसीमध्ये होऊच शकत नाही। पण तरीसुद्धा सत्तेच्या ताकदीच्या जोरावर संघटनात्मक दंडेली करून जर प्रयत्न झाला तर ओबीसी समाजसुद्धा तितक्याच ताकदीनं मुंबईमध्ये कूच केल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळं जे काही परिणाम होतील ते सरकारलाच ते परिणाम भोगावे लागतील। त्यामुळं सरकारने मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये। ओबीसी संघटनांचा त्याचा पूर्ण विरोध आहे। मग आज मुंबईमध्ये जरांगे पाटील यांचं वादळ धडकलं, त्यामुळे मुंबई मिठीच धरली गेली असं काही ओबीसी समाजाच्या नेत्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात काय साहजिकच आहे, अनेक दिवसापासून त्यांचं आरक्षणासंदर्भामध्ये वादळ चालू आहे आणि मग शेवटचा पर्याय काय राहतो तर मुंबई। त्यामुळं ही वेळ नव्हती, गणेश चतुर्थी होती, लोक आनंदोत्सव साजरा करत होते आणि असं असताना लोकांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे, झाली आहे। तसं होणं चुकीचं आहे। त्यामुळं ही वेळ नव्हती,
ओबीसी समाजाचा पुढचा स्टँड काय असणार? साहजिकच आहे, ओबीसी समाज कुठल्याही प्रकारे मुंबईला वेठीस धरणार नाही किंवा जनतेलाही वेठीस धरणार नाही, परंतु जर ओबीसी समाजावर जर अन्याय होणार असेल तर तो तितक्याच ताकदीनं मुंबईवर कूच केल्याशिवाय राहणार नाही. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.